नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण व्यंजन संधी बघणार आहोत. मागील भागात आपण स्वर संधी बघितली. संधी हा टॉपिक आपण बघतोय. त्यामध्ये संधी म्हणजे काय तर जोडणे किंवा सांधणे आपण बघितलंय. पण काय जोडणे काय सांधणे तर दोन वर्ण. कोणते दोन वर्ण तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अशा दोन वर्णांच्या एकत्रीकरणास म्हणतात संधी. मग आपण त्यामध्ये स्वरसंधी बघितली मागील भागात. आज आपण बघणार आहोत व्यंजन संधी. व्यंजन संधीमध्ये दोन वर्णांचं एकत्रीकरण होतंय, पण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. तेव्हा जी संधी होते तेव्हा त्या संधीस म्हणतात व्यंजन संधी. यासाठी सूत्रही तुम्हाला लक्षात ठेवायचंय. व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन. बरोबर व्यंजन संधी. व्यंजन संधी होण्यासाठी फक्त पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असावा लागतो. दुसरा स्वर किंवा व्यंजन असला तरीही जी संधी होते त्या संधीला म्हणतात व्यंजन संधी. या व्यंजन संधीमध्ये अनेक प्रकारचे नियम पडतात. त्या नियमांना अनुसरून आपल्याला उदाहरणं बघायची. मग चला तर आपण पहिला नियम घेऊ. या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी. लक्षात ठेवायचंय. लक्षात कसं ठेवायचं अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ती सोपी पद्धत लक्षात ठेवायची. प्रत्येक शब्दाची फोड तुम्हाला जमणार आहे आणि प्रत्येक शब्द संधीचा प्रकार जरी विचारला तरीही सांगता आला पाहिजे. थोडेफार अपवाद ठरतात शब्द, पण मॅक्झिमम तुम्हाला 99% शब्द या पद्धतीने जर लक्षात ठेवले तर सहजतेने लक्षात राहतात. बघा, प्रथम व्यंजन संधीमध्ये शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी या शब्दांची आपल्याला फोड करायची किंवा दिलेली उदाहरणं कोणत्या संधीची आहेत हे ओळखा म्हटल्यानंतर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. व्यंजन संधीमध्ये तुम्हाला व्यंजन माहीत असावी, त्यातल्या त्यात स्पर्श व्यंजन माहीत असावी. आपण बघितलंय वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजन ही 25 आहेत. स्पर्श व्यंजनांचे 3 गट पडले. आपण बघितलंय कठोर, मृदू आणि अनुनासिक. इथे मी 3 गट या ठिकाणी पाडले, पण कठोर, मृदू आणि अनुनासिक असं नाव मात्र दिलं नाही. पण हे जे वर्ण दिले ते या ठिकाणी 25 स्पर्श व्यंजन दिले. आणि हे ज्यांच्या पाठ असेल, ज्यांना निश्चित माहिती असेल कोणत्या वर्णानंतर कोणता वर्ण, त्यांना व्यंजन संधी अतिशय सोपी जाते. मग आपल्याला प्रथम व्यंजन संधी बघायचंय. बघा काय करायचंय. प्रथम व्यंजन संधीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये पहिलं व्यंजन हे अपूर्ण असतं. मग पहिलं म्हणजे कोणतं? स्पर्श व्यंजन गटातलं पहिली व्यंजन कोणती असतात तर क, च, ट, त, प. आणि ही व्यंजन जर शब्दात आपल्याला अपूर्ण दिसत असेल तर प्रत्येक उदाहरण हे प्रथम व्यंजन संधीच असतं. बघा, इथे काय अपूर्ण दिसतंय तर त हे पहिलं व्यंजन आहे. इथे काय दिसतंय अपूर्ण तर क हे पहिलं व्यंजन आहे. इथे काय अपूर्ण दिसतंय तर ट हे पहिलं व्यंजन आहे. म्हणजे शब्दात दिलेली व्यंजन या ठिकाणी जिथून फोड करायची हे पहिली आहेत, म्हणून याला म्हणायचंय प्रथम व्यंजन संधी. पण शब्दांची फोड करायची. मग फोड करायची कशी तर ही व्यंजन जशीच्या तशी घेऊन शब्दाची फोड केल्या जात नाही. जर पहिली व्यंजन शब्दात दिसत असेल तर फोड करताना त्या व्यंजनांची जागा त्याच वर्गातील तिसऱ्या व्यंजनाला द्यायची. मग क च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ग घ्यायचं आहे. च च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ज घ्यायचंय. ट च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ड घ्यायचंय. त च्या वर्गातलं तिसरं व्यंजन द घ्यायचंय आणि प च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ब घ्यायचंय. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर प्रथम व्यंजन संधीमध्ये क, च, ट, त, प ही व्यंजन अपूर्ण दिसतात. आणि शब्दांची फोड करायची म्हटलं की ग, ज, ड, द, ब ही व्यंजन घेऊन आपल्याला करायची असते फोड. तर चला आपण करू शब्दांची फोड. आता या शब्दाची फोड आपल्याला करायची. अपूर्ण व्यंजन त आहे. मग त च्या वर्गातलं तिसरं व्यंजन कोणतं तर द, म्हणून द घेऊन होईल शब्दाची फोड. शब्दाची फोड झाली आपद अधिक काल. आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे
कारण आपल्याला परीक्षेला शब्दांची फोड विचारल्या जाते. योग्य फोड ओळखा. फोड आली की सगळं आलं. मग फोड आल्यानंतर संधीचा प्रकारही सांगता येतो. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा द आहे. बघा अपूर्ण आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द आणि द हे एक व्यंजन आहे. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा क असतो. बघा बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द आला आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आलाय क. म्हणून आपण आता या दच्याच वर्गातलं आपल्याला घ्यायचंय पहिलं व्यंजन म्हणजेच त. मग इथे येतं त. त हे व्यंजन आहे. मागील क त्यात टाकल्या जातोय आणि तयार होतोय क. म्हणजे जे शब्दात दिसतंय जसाचा तसा वर्ण समोर तयार होतोय. पण बघा विद्यार्थ्यांनो आपल्याला याच्यावरती जास्त भर द्यायचा नाहीये. हे नाही आलं तरी चालेल आपल्याला, पण शब्दांची योग्य फोड आली पाहिजे. आणि शब्दाची फोड आली की संधीचा प्रकार सांगता येतो. एकत्र येणारे दोन्ही वर्ण व्यंजन आहेत. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण पण व्यंजन. म्हणून कोणती संधी तर व्यंजन संधी. बघा दुसरं उदाहरण. वाक्चातुर्य असा शब्द दिला गेलाय. अपूर्ण व्यंजन हे क आहेत. क हे पहिलं व्यंजन आहे. शब्दाची फोड करताना घेणारे ग. म्हणून शब्दाची फोड करताना वाग अधिक चातुर्य. अगदी सोपं आहे. आपल्याला एवढंच आलं पाहिजे. क ची जागा ग ने घेतली कारण क च्या वर्गातलं तिसरं व्यंजन हे ग. म्हणून पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण च. याच्या पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं पहिलं व्यंजन म्हणजे येतं क. आणि क मध्ये टाकलाय मागचा च. तयार झालाय कच. जे शब्दात दिसतंय तो वर्ण जसाच्या तसा. पुढचा शब्द आहे षटशास्त्र. याच्यात अपूर्ण वर्ण आपल्याला दिसतोय ट. आणि ट हे पहिलं व्यंजन आहे. शब्दाची फोड करताना घ्यायचंय ड. म्हणून शब्दाची फोड करताना षड अधिक शास्त्र. ट हे पहिलं होतं. ट च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ड. पहिला वर्ण आलाय ड आणि दुसरा वर्ण आलाय श. याच्या पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं पहिलं व्यंजन म्हणजे ट. ट मध्ये टाकलाय मागचा श. तयार झालाय टश. म्हणजे बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पण व्यंजन येतोय आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा व्यंजन. कोणती संधी व्यंजन संधी. पुढचा शब्द आहे विपदकाल. मग शब्दाची फोड करताना विपद कारण त दिसतंय. त च्या वर्गातलं तिसरं व्यंजन द. म्हणून शब्दाची फोड केली विपद अधिक काल. पहिला वर्ण आहे द. दुसरा वर्ण आहे क. त्याच्या पुढे येणारा वर्ण त थ द. म्हणून त येईल. त अधिक क. तयार झालाय क. बघा पुढचं उदाहरण. वाक्पती अपूर्ण व्यंजन हे क आहेत आणि क हा पहिला व्यंजन आहे. त्याच्या वर्गातलं घ्यायचंय तिसरं व्यंजन वाघ अधिक पती. पहिला वर्ण आलाय ग. दुसरा वर्ण आलाय प. ग हा क च्या वर्गातला आहे म्हणून इथे क आला. क व्यंजन आहे. मागील प त्यात टाकायचा असतो. प टाकलाय. तयार झालाय हा वर्ण जो शब्दात दिसतोय. पुढचा शब्द आहे शरदकाल. त हे अपूर्ण व्यंजन आहे म्हणून त्याची जागा द घेईल. शरद अधिक काल. पहिला वर्ण द आहे. दुसरा वर्ण क आहे. त्याच्या पुढे येणारा वर्ण पुन्हा त. त मध्ये टाकलाय मागचा क. बरोबर तयार झालाय क. वाक्पती शब्दाची फोड करताना वाघ अधिक पती. हा रिपीट झालाय. सॉरी हा आपण नाही घेतला तरी चालेल. आता या ठिकाणी बघा आपल्याला प्रत्येक शब्दात इथे आपण वाक्ताडन जरी घेतलं याऐवजी वाक्ताडन जरी म्हटलं तर याच्यात सुद्धा एक अपूर्ण व्यंजन आपल्याला दिसतंय क. म्हणून त्याची जागा त्याच्याच वर्गातलं घेईन पहिलं व्यंजन म्हणजे वाघ अधिक ताडन. सेम त्याच पद्धतीने पहिला वर्ण आलाय ग. दुसरा वर्ण आलाय त. पुढे येईल पुन्हा क कारण ग च्या वर्गातलं पहिलं व्यंजन क आणि क मध्ये टाकलाय त. तयार झालाय त. तो शब्दात आपल्याला जसाच्या तसा दिसतोय.
बघा यामध्ये या ठिकाणी प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिली व्यंजन आपल्याला शब्दात दिसतात आणि प्रत्येक पहिलं व्यंजन हे अपूर्ण असतं. तुम्हाला हेच लक्षात ठेवायचंय. पहिली व्यंजन शब्दात अपूर्ण दिसत असेल तर प्रथम व्यंजन संधी आणि शब्दाची फोड करायला सांगितली तर त्या पहिल्या व्यंजनांची जागा घेतं त्याच वर्गातलं तिसरं व्यंजन. इथे आपल्याला शब्दात जर क च ट त प अपूर्ण दिसत असेल तर शब्दाची फोड करताना आपल्याला घ्यायचं असतं ग ज ड द ब आणि हे वर्ण घेऊन आपल्याला करायची आहे शब्दाची फोड. याला फक्त काही शब्द अपवाद ठरतात का जसं क्षुत पिपासा. नियमानुसार बघायला गेलो की आपल्याला फोड कशी केली हेच सांगता येत नाही लवकर. कशी फोड करायची हेच कळत नाही. कोणता वर्ण कुठून आला हेच सांगता येत नाही. पण विद्यार्थ्यांनो या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर मॅक्झिमम 99% संधीचे प्रत्येक उदाहरण तुम्हाला सांगता येतील. अपवाद 1-2 उदाहरणं असतात की ते या पद्धतीने फोड होणार नाही पण 99% उदाहरणं मात्र याच पद्धतीने फोड केल्या जाते. त्यामुळे फोड कशी करायची ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि त्यासाठी फक्त तुम्हाला करायची आहे स्पर्श व्यंजन पाठ. आता यापुढे आपण बघू तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधीत आपल्याला नियम लक्षात ठेवायचा आहे आणि नियमापेक्षाही आपल्याला या ठिकाणी मी जे काही तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहेत ते लक्षात ठेवायची म्हणजे दिलेल्या शब्दाची आपल्याला योग्य फोड जमेल आणि संधीचा प्रकार सांगता येईल. बघा संधीचा प्रकारच काय बघायचा आहे आपल्याला की तृतीय व्यंजन संधी. आपण मागच्या नियमात फक्त प्रथम व्यंजन संधी बघितली. पहिली व्यंजन शब्दात दिसत होती क च ट त प. मग व्यंजन प्लस व्यंजन एकत्र येत होता म्हणून तो शब्द आपल्याला वर्ण अपूर्ण दिसत होता. म्हणजे क च ट त प अपूर्ण का दिसतं शब्दात तर तिथे व्यंजन अधिक व्यंजन 2 व्यंजनांचं एकत्रीकरण झालंय. व्यंजन संधी झालीये म्हणून अपूर्ण दिसत होतं. पण यामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दात अपूर्ण वर्ण दिसतोच असं नाही. काही शब्दांमध्ये वर्ण आपल्याला अपूर्ण दिसतो तर काही शब्दांमध्ये वर्ण आपल्याला पूर्ण सुद्धा दिसतोय. मग पूर्ण दिसतो अशा वेळेसही आपल्याला शब्दांची फोड करायची आहे आणि अपूर्ण दिसतो अशा वेळेसही शब्दांची फोड करायची आहे. मग पूर्ण कधी दिसतो तर ज्या वेळेस व्यंजन प्लस स्वर एकत्र येतो त्यावेळेस शब्द पूर्ण दिसतो. ज्या वेळेस व्यंजन प्लस व्यंजन एकत्र येतो तेव्हा तो अपूर्ण दिसतं. मग इथे अपूर्ण दिसतात तर इथे व्यंजन प्लस व्यंजन आहेत आणि इथे व्यंजन प्लस स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी तृतीय व्यंजन संधीत काय होतं तर व्यंजन प्लस स्वर सुद्धा एकत्र येतात आणि व्यंजन प्लस व्यंजन सुद्धा एकत्र येतात. हे तृतीय व्यंजन संधीत आपल्याला बघायचंय. मग आता तृतीय व्यंजन संधी आपल्याला लक्षात ठेवायची कशी नेमकी. या तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसरी व्यंजनं आपल्याला दिसतात. पहिली व्यंजनं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितली क च ट त प ही पहिली व्यंजनं आणि त्याच्या वर्गातली तिसरी व्यंजनं कोणती तर ग ज ड द ब. मग ग ज ड द ब इथे मी पुन्हा घेतली आहे का तुम्हाला कळण्यासाठी अगदी सोपं जावं. मग ग ज ड द ब ही तिसरी व्यंजनं आहेत आणि हे तिसरं व्यंजन प्रत्येक शब्दात आहे आणि तिथूनच करायची आपल्याला शब्दांची फोड. मग तिसरं व्यंजन शब्दात दिसतं म्हणून या संधीला म्हटलंय तृतीय व्यंजन संधी. म्हणून शब्दाची फोड करताना जिथे तिसरं व्यंजन आहे तिथून फोड करायची. पण फोड करताना जर तिसरं दिसत असेल तर शब्दाची फोड करताना त्याच्याच वर्गातलं घ्यायचं आहे पहिलं व्यंजन. म्हणजे जर शब्दात आपल्याला ग ज ड द ब हे वर्ण कधी पूर्ण तर कधी अपूर्ण दिसत असेल तर फोड करताना त्याच्या वर्गातलं घ्यायचं पहिलं व्यंजन म्हणजे क च ट त प आणि करायची असते शब्दाची फोड. असंच लक्षात ठेवा जेणेकरून तृतीय व्यंजन संधीचं प्रत्येक उदाहरणाची फोड तुम्हाला जमेल आणि संधीचा प्रकारही सांगता येईल. शब्द समोर आला की संधीचा प्रकार सांगता आला पाहिजे. बघा आता शब्द आहेत वागीश. वागीश या शब्दाची फोड करायची आपल्याला. ग हे व्यंजन तिसरं आहे बघा आणि या ग च्या वर्गातलं पहिलं व्यंजन आहे क. म्हणून शब्दाची फोड करणार आहोत आपण वाक अधिक ईश. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आलाय क आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आलाय ई. इथे व्यंजन प्लस स्वर एकत्र आला म्हणून पूर्ण दिसतोय बघा. जर व्यंजन प्लस व्यंजन असता तर इथे अपूर्ण दिसला असता पण व्यंजन प्लस स्वर एकत्र येतोय म्हणून पूर्ण.
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई तयार होणारा वर्ण याच्याच वर्गातलं तिसरं व्यंजन, कारण ही तृतीय व्यंजन संधी आहे म्हणून इथे आलंय ग. ग व्यंजने पाय मोडला, मागील ई त्याच्यात टाकल्या गेलाय, तयार झालाय गी. वागीश मध्ये गी हा वर्ण जसाच्या तसाच दिसतोय. सेम त्याच पद्धतीने दुसरा शब्द, इकडे मात्र तुम्हाला अपूर्ण व्यंजन दिसतंय आणि ते म्हणजे ग. ग हे तिसरंच व्यंजन आहे, त्याच्या वर्गातलं घ्यायचंय पहिलं व्यंजन. शब्दाची फोड करताना वाक अधिक बाण. वाग्बाण म्हटल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण आलाय क आणि दुसरा वर्ण आलाय ब. बघा, व्यंजन प्लस व्यंजन एकत्र येत आहे म्हणून अपूर्ण आहे. इथे व्यंजन प्लस स्वर आलाय म्हणून पूर्ण आहे. मग व्यंजन प्लस व्यंजन येतोय म्हणून अपूर्ण. याच्या पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं तिसरं व्यंजन, कारण ही तृतीय व्यंजन संधी म्हणून येईल ग. ग मध्ये टाकलाय मागचा ब, तयार झालाय ब. यो शब्दात जसाच्या तसाच दिसतोय. म्हणजे शब्दांची फोड करायची का उदाहरण समोर आलं की तुम्हाला कळालं पाहिजे कोणता संधीचा प्रकार आहे. सेम त्याच पद्धतीने वाग्देवी, शब्दाची फोड करताना वाक अधिक देवी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क आणि दुसरा वर्ण द. व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आला, वर्ण अपूर्ण आहे. मग पुढे येणारा वर्ण पुन्हा ग आलाय, त्यात टाकलाय मागचा द, तयार झालाय द. आहे शब्द. पुढचा शब्द आहे आजादी. शब्दाची फोड करणार आच अधिक आदी. आता इथे आपल्याला शब्दाची फोड करायची, अपूर्ण वर्ण नाहीये, पण मग शब्दाची फोड करत असताना जे ज मात्र तिसरं व्यंजन आहे. बघा, ज हे तिसरं व्यंजन आहे. कुणाच्या वर्गातलं तर च च्या वर्गातलं. म्हणून शब्दात मध्ये ज दिसतंय म्हणून त्याच्या वर्गातलं घेतलं आपण पहिला वर्ण आणि केली शब्दाची फोड म्हणून आच अधिक आदी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण च आला, दुसरा वर्ण आ आला. व्यंजन प्लस स्वर एकत्र येतोय म्हणून पूर्ण दिसतोय, अपूर्ण दिसत नाही. तिच्या पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं तिसरं व्यंजन च छ ज. ज मध्ये मागचा टाकल्या गेलाय आ, तयार झालाय जा. आहे इथे. पुढचा शब्द आहे षडानन. आता षडानन मध्ये अपूर्ण वर्ण नाहीये, पण ड हे तिसरं व्यंजन आहे. बघा, ड हे तिसरं व्यंजन आहे आणि कुणाच्या वर्गातलं तर ट च्या, म्हणून ट घेऊन करायची शब्दाची फोड. मग शब्दाची फोड करताना षट अधिक आनंद. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ट आणि दुसरा वर्ण आ. व्यंजन प्लस स्वर एकत्र आला, वर्ण पूर्ण आहे, शब्द पूर्ण आहे. याच्या पुढे येणारा वर्ण ट ठ ड. ड मध्ये टाकलाय मागचा आ, तयार झालाय डा. बघा, आहे इथे. षड्रिप्यू, त्याच्यात दिसणारा वर्ण हा पुन्हा तिसरा आलाय ड आणि ड च्या वर्गातलं पहिलं व्यंजन ट. शब्दाची फोड करताना षट अधिक रिप्यू. आता तुम्ही म्हणाल र कुठून घेतला, तर आपण वर्णमालेत बघितलंय र लिहिण्याच्या 4 पद्धती. जोड अक्षरांमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातो. या ड च्या पायाशी हे जे काही चिन्ह आहे, हे चिन्ह म्हणजे र, म्हणून शब्दाची फोड झाली आहे षट अधिक रिप्यू. पहिला वर्ण काय तर ट आणि दुसरा वर्ण काय तर र. याच्या पुढे येणारा वर्ण ट च्या वर्गातलं तिसरं व्यंजन ट ठ ड. ड मध्ये टाकलाय मागचा र, तयार झालाय ड्र. म्हणजे तुम्हाला हे येणं खूप महत्वाचं आहे. पुढचा शब्द आहे सद्भावना. याच्यात अपूर्ण वर्ण आपल्याला दिसतोय द. द हे तिसरं व्यंजन आहे. शब्दाची फोड करताना त्याच्या वर्गातलं घ्यायचंय पहिलं व्यंजन. शब्दाची फोड करताना घेणार सत अधिक भावना. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आलाय, दुसरा वर्ण भ आलाय. व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आलं, वर्ण अपूर्ण आहे. पुन्हा बघा, याच्या पुढे येणारा वर्ण त च्याच वर्गातलं तिसरं व्यंजन म्हणजे द. द मध्ये टाकलाय मागचा भ, तयार झालाय दफ. शब्द याच्यात आहे. पुन्हा बघा, जगदीश्वर
पूर्ण दिसतोय शब्द, पण याच्यात दिसणारं हे तिसरं व्यंजन आहे. इथून करणार आपण शब्दाची फोड. द दिसतंय, त घेऊन करायची शब्दाची फोड. शब्दाची फोड करताना जगत अधिक ईश्वर. पहिला वर्ण आलाय त, दुसरा वर्ण आलाय ई, व्यंजन प्लस स्वर आला, शब्द पूर्ण आहे. मग त थ द, द मध्ये टाकलाय मागचा ई, तयार झालाय जगदीश्वराचा दी आहे इथे. बघा पुन्हा पुढचा शब्द आहे अब्ज, आणि अब्ज या शब्दामध्ये अपूर्ण दिसणारं व्यंजन आहे ब, आणि ब हे तिसरं व्यंजन आहे. बघा कुणाच्या वर्गातलं, तर प च्या, म्हणून आपल्याला प घेऊन करायची आहे शब्दाची फोड. म्हणून शब्दाची फोड करताना अप अधिक ज. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आलाय प, आणि दुसरा वर्ण आलाय ज. याच्या पुढे येणारा वर्ण प च्याच वर्गातलं तिसरं व्यंजन म्हणजे ब. ब व्यंजन मागचा ज त्याच्यात टाकलाय, तयार झालाय ज. बघा तृतीय व्यंजन संधीत तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसरी व्यंजन शब्दात दिसतात, पण कोणती तिसरी व्यंजन, तर ग ज ड द ब. ही तिसरी व्यंजन शब्दात दिसतात. कधी पूर्ण दिसतात, तर कधी कधी ती अपूर्ण सुद्धा दिसतात. मग कधी अपूर्ण दिसतात तर कधी पूर्ण. कारण पूर्ण कधी दिसतात की ज्या वेळेस व्यंजन प्लस स्वर एकत्र येतो तेव्हा. अपूर्ण कधी दिसतात, जेव्हा व्यंजन प्लस व्यंजन एकत्र येतो तेव्हा अपूर्ण दिसतात. पण जी तिसरी व्यंजन दिसतात तिथून करायची असते आपल्याला शब्दाची फोड. आणि तिसरी जर शब्दात दिसत असेल तर प्रत्येक उदाहरण हे तृतीय व्यंजन संधीचंच आहे. शब्दाची फोड करताना तिसरी व्यंजन घेऊन शब्दाची फोड केल्या जात नाही. त्या तिसऱ्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातलं येतं पहिलं व्यंजन. म्हणजे शब्दात जर असेल ग ज ड द ब, तर शब्दाची फोड करताना क च ट त प हे वर्ण घेऊन शब्दांची फोड करायची. कायम ही संधी तुमच्या लक्षात राहील, आणि ही अगदी सोपी पद्धत आहे. प्रत्येक उदाहरणाची फोड तुम्हाला जमणार आहे. एकही उदाहरण याला अपवाद ठरलेलं नाही. प्रथम व्यंजन संधीत मी तुम्हाला अपवाद सांगितलं एक उदाहरण, यात मात्र तसं काहीही नाही. म्हणून तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवलं तर जास्त काळासाठी लक्षात राहील. नाहीतर आपल्याला हेच कळत नाही शब्दाची फोड आपण केली पण क कुठून आलाय. म्हणजे हे कळण्यासाठी तुम्ही ही पद्धत जर लक्षात ठेवली तर जास्त काळापर्यंत तुमच्या लक्षात राहील. याच्या व्यतिरिक्त कुठलीही उदाहरण आली हे सोडून तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर योग्य देता येईल. तर आपण यापुढे बघू अनुनासिक संधी. या अनुनासिक संधीत आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने हेही आपण लक्षात ठेवू की ज्याप्रमाणे आपण प्रथम व्यंजन संधीत पहिली व्यंजन दिसत होती, अपूर्ण होती, फोड करताना तिसरं व्यंजन घेतलं, शब्दाची फोड केली. तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसरी व्यंजन दिसतात, कधी पूर्ण तर कधी अपूर्ण. फोड करताना त्याच्या वर्गातलं घेतोय पहिलं व्यंजन आणि करतोय शब्दाची फोड. तसंच या अनुनासिक संधीमध्ये सुद्धा अनुनासिक शब्दात दिसतात. त्यासाठी तुम्हाला अनुनासिक माहिती असावी. बघा मी पुन्हा एकदा या ठिकाणी घेतली तर तुम्हाला लवकर लक्षात येण्यासाठी. अनुनासिक एकूण किती आहेत, तर 5 आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ती अनुनासिक शब्दात अपूर्ण दिसतात, आणि ती जर अपूर्ण दिसत असेल तर समजून चालायचं प्रत्येक उदाहरण हे अनुनासिक संधीचंच आहे. अनुनासिक शब्दात दिसतं, पण कसं दिसतं तर अपूर्ण. कारण इथे सुद्धा व्यंजन प्लस व्यंजनच एकत्र येतो म्हणून अपूर्ण दिसतात. मग शब्दाची फोड करताना जे अनुनासिक शब्दात आपल्याला अपूर्ण दिसतंय तिथूनच शब्दाची फोड करायची. पण फोड करताना त्याच्याच वर्गातलं घ्यायचं आहे पहिलं व्यंजन आणि करायची असते शब्दाची फोड. तर चला आपण बघू या अनुनासिक संधीमध्ये शब्दाची फोड करायची कशी आहे. यामध्ये जगन्नाथ हा शब्द दिला गेला. जगन्नाथ या शब्दामध्ये अपूर्ण दिसणारा वर्ण कोणता, तर न. न नळाचा आहेत. न हे एक अनुनासिक आहे. मग न च्या वर्गातलं पहिलं व्यंजन कोणतं, तर त आहेत. कारण त थ द ध न. न आपल्याला शब्दात अपूर्ण दिसतंय म्हणून फोड करताना घ्यायचंय त आणि करायची आहे शब्दाची फोड. म्हणून न ची जागा घेतली त ना. शब्दाची फोड करताना जगत अधिक नाथ. आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की जेणेकरून शब्दांची फोड आपल्याला आली पाहिजे आणि संधीचा प्रकार सांगता येईल.
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आलाय त आणि दुसरा वर्ण आलाय न. व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आला कारण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ही व्यंजन आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा व्यंजनच आहे. व्यंजन संधी आणि दोन व्यंजन एकत्र आली म्हणून इथे वर्ण हा अपूर्ण आहे. मग याच्या पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं अनुनासिक असतं. मग तच्या वर्गातलं अनुनासिक त थ द ध न म्हणून इथे आलाय न. न मध्ये मागचा टाकल्या गेलाय न तयार झालाय न की जो शब्दात आपल्याला दिसतोय. बघा या अनुनासिक संधीमध्ये अनुनासिक शब्दात दिसतात पण कशी दिसतात तर ती अपूर्ण दिसतात आणि फोड करताना त्या अनुनासिकाच्या वर्गातलं घ्यायचं आहे पहिलं व्यंजन आणि करायची आहे शब्दाची फोड. तर बघा दुसरा शब्द आहे षण्मास. अपूर्ण दिसणारं वर्ण न आहेत पण न कोणता तर न बाणाचा आहे तर हे एक अनुनासिक आहे. शब्दाची फोड करताना त्याच्याच वर्गातलं घ्यायचं आहे आपल्याला पहिलं व्यंजन आणि पहिलं व्यंजन कोणतं तर ट म्हणून ट घेऊन करणार आपण शब्दाची फोड. शब्दाची फोड झाली षट अधिक मास. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ट आला दुसरा वर्ण म आला व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आलं म्हणून अपूर्ण आहे. याच्या पुढे येणारा वर्ण या टच्याच वर्गातलं अनुनासिक. मग ट ठ ड ढ न हा न आलाय मागचा टाकल्या गेलाय म तयार झालाय म शब्दात आहे. पुढचं उदाहरण आहे तन्मय. आता तन्मय म्हटलं की याच्यात सुद्धा न अपूर्ण दिसतोय पण न कोणता तर न बाणाचा आहे न नळाचा आहे म्हणून शब्दाची फोड करताना त्याच्याच वर्गातलं पहिलं व्यंजन. शब्दाची फोड करताना तत अधिक मय. पहिला वर्ण त दुसरा वर्ण म व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आला अपूर्ण आहेत. पुढे येणारा वर्ण याच्याच वर्गातलं अनुनासिक म्हणून त थ द ध न. न मध्ये मागचा टाकलाय म तयार झालाय म. बघा या अनुनासिक संधीत सुद्धा तुम्हाला अनुनासिक शब्दात दिसतात हे पहिल्यांदा लक्षात ठेवा जेणेकरून प्रत्येक अनुनासिक संधीचं उदाहरण तुम्हाला ओळखता येईल. पुढचा शब्द आहे षण्मुख. शब्दाची फोड करताना आपण करणार आहोत षट अधिक मुख. कारण अपूर्ण दिसणारा वर्ण न आहेत न बाणाचं आहेत त्याच्या वर्गातलं पहिलं व्यंजन ट म्हणून ट घेऊन केली शब्दाची फोड. पहिला वर्ण ट तर दुसरा वर्ण म. ट ठ ड ढ न पुढे आलाय न मध्ये टाकलाय मागचा म तयार झालाय म. पुढचा शब्द बघा सन्मार्ग. शब्दाची फोड करताना सत अधिक मार्ग. कारण अपूर्ण दिसणारं व्यंजन पुन्हा न नळाचं आहे त्याच्या वर्गातला पहिला व्यंजन त म्हणून फोड झाली त अधिक म असे दोन वर्ण. पुढे येणारा वर्ण याच्या वर्गातलं त थ द ध न आलाय न मध्ये टाकलाय मागचा म तयार झालाय म. अगदी सोपं आहे. प्रत्येक उदाहरणाची फोड सेम पद्धतीने केल्या जाते. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर तिसरी व्यंजन शब्दात हे शब्दात जर अनुनासिक अपूर्ण दिसत असेल तर फोड करताना घ्यायची आहेत पहिले वर्ण त्यांच्याच वर्गातलं. पुढचा शब्द आहे वाङ्मय. वाङ्मय म्हटल्या अंग हा वर्ण अनुनासिक आहे आणि तो शब्दात आपल्याला अपूर्ण दिसतोय तिथून शब्दाची फोड करायची त्याच्याच वर्गातलं घ्यायचं आहे पहिलं व्यंजन. मग शब्दाची फोड करताना आपण करणार वाक अधिक मय. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आलाय क आणि दुसरा वर्ण आलाय म म्हणून दोन व्यंजन एकत्र आली अपूर्ण दिसतोय. पुढे येणारा वर्ण क ख ग घ ङ. त्याच्या पुढे येणारा वर्ण मागचा म तयार झालेला वर्ण आहे म. म्हणून बघा अनुनासिक आलंय शब्दाची फोड करताना त्याच्या वर्गातलं घेतलंय पहिलं व्यंजन. पुढचं उदाहरण आहे चिन्मय. आता शब्दाची फोड आपल्याला करायची. शब्दाची फोड करणार आपण चित अधिक मय. का अशी फोड केली तर न नळाचा दिसतोय त्याच्या वर्गातलं पहिलं व्यंजन त म्हणून त घेऊन केली शब्दाची फोड. पहिला वर्ण त दुसरा वर्ण म. त थ द ध न मागचा टाकलाय म तयार झालाय म. म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण प्रथम व्यंजन संधी लक्षात ठेवली आहे
तृतीय व्यंजन संधी लक्षात ठेवली त्याप्रमाणे अनुनासिक संधी सुद्धा लक्षात राहते आणि ती या पद्धतीने लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. या प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधीसाठी तुमची स्पर्श व्यंजन पाठ असणं अति महत्वाचं आहे. स्पर्श व्यंजन फक्त 25 आहेत, 10 कठोर, 10 मृदू आणि 5 अनुनासिक यांना लक्षात ठेवा. प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिली व्यंजन शब्दात दिसतात ती अपूर्ण असतात. क, च, ट, त, प. शब्दांची फोड करताना घ्यायचंय त्याच्या वर्गातलं तिसरं व्यंजन म्हणजे ग, ज, ड, द, ब. तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसरी व्यंजन शब्दात दिसतात, कधी पूर्ण तर कधी अपूर्ण, आणि ती कोणती तर ग, ज, ड, द, ब. फोड करताना घ्यायची आहेत पहिले वर्ण म्हणजे क, च, ट, त, प. त्याचप्रमाणे अनुनासिक संधीमध्ये हे 5 अनुनासिक आहेत आणि ही अनुनासिक शब्दात अपूर्ण दिसतात, तिथूनच करायची असते शब्दाची फोड. आणि अनुनासिक जर शब्दात अपूर्ण दिसले तर फोड करताना त्याच्याच वर्गातलं घ्यायचंय पहिलं व्यंजन म्हणजे क, च, ट, त, प हे वर्ण घेऊन शब्दांची फोड करायची आहे. विद्यार्थ्यांना एवढंच लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं तर प्रत्येक शब्दांची फोड तुम्हाला जमणार आहे. या पुढील नियम आहेत आपला तची व्यंजन संधी. बघू आपण. या तच्या व्यंजन संधीलाही आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. मग या तच्या व्यंजन संधीमध्ये बघू आपण कशी लक्षात ठेवायची. तच्या व्यंजन संधीचा प्रत्येक जोड शब्द आपल्या समोर आहेत आणि या शब्दांची करायची आहेत आपल्याला फोड. याच्या तच्या व्यंजन संधीत छोटे छोटे 5 नियम आहेत. त्या 5ही नियमांना धरून आपण काही मोजकी उदाहरणं बघू. की बघा, नियम सांगतोय का त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त बद्दल चच होतोय. पण जो होतोय तो शब्दात वास्तविक दिसतो, तो अपूर्ण असतो आणि तिथून करायची असते शब्दांची फोड. दुसऱ्या नियमात म्हटलंय की त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल जच होतो का जसा शब्द की या ठिकाणी म्हटलंय सज्जन. मग त या व्यंजनाच्या पुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल जच होतो, तो ज सुद्धा आपल्याला शब्दात वास्तविक दिसतोय. कसा दिसतोय? अपूर्ण, आणि तिथूनच करायची असते शब्दांची फोड. तिसऱ्या नियमात म्हटलंय का त या व्यंजनापुढे ट किंवा ठ आल्यास त बद्दल टच होतो, तो ट आपल्याला शब्दात दिसतोय पण कसा दिसतोय तर अपूर्ण, तिथूनच करायची आहे आपल्याला शब्दांची फोड. ती चौथ्या नियमात म्हटलंय की त या व्यंजनाच्या पुढे ल आल्यास त बद्दल लच होतो, तो ल सुद्धा शब्दात दिसतोय पण कसा दिसतोय अपूर्ण, तिथूनच करायची आपल्याला शब्दांची फोड. आणि शेवटचा नियम सांगतोय का त या व्यंजनाच्या पुढे श आल्यास त बद्दल च होतो आणि ह्या श बद्दल छ होतो, ते सुद्धा च आणि छ शब्दात आपल्याला दिसतात. तच्या व्यंजन संधीचं प्रत्येक उदाहरण कसं असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जेणेकरून एखादं उदाहरण आपल्या समोर आलं ही तची व्यंजन संधी आहे हे निश्चितपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आता तच्या व्यंजन संधीचं उदाहरण ओळखायचं कसं तर तच्या व्यंजन संधीमध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये एकतर 2 सारखी व्यंजन एकमेकांना जोडली जातात. बघा, कधी च ला च जोडल्या जातं, कधी ज ला ज जोडल्या जातं, कधी ल ला ल जोडल्या जातं, कधी ट ला ट जोडल्या जातं, तर कधी च ला छ जोडल्या जातं. एकतर 2 सारखी व्यंजन जोडली जातात किंवा जोडल्या जातं च ला छ. मग असं प्रत्येक उदाहरणात असतं. मग पहिला वर्ण जो अपूर्ण असतो त्या पहिल्याची जागा आपल्याला द्यायची आहे तला, कारण ही तचीच व्यंजन संधी आहे. मग शब्दांची फोड करायची कशी बघा, याच पद्धतीने लक्षात ठेवा. आणि याच्यात सुद्धा व्यंजन प्लस व्यंजनच एकत्र येतो म्हणून प्रत्येक वर्ण हा अपूर्ण दिसतोय. मग व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आला व्यंजन संधी. मग आता शब्दांची फोड करू आपण. बघा, सत अधिक चरित्र. बघा, तुम्ही म्हणाल त का घेतला तर तची व्यंजन संधी आहे, 2 सारखे वर्ण एकमेकांना जोडल्या गेला. च ला च, पहिला च अपूर्ण आहे, त्या च ची जागा त ला द्यायची म्हणून शब्दाची फोड केली सत अधिक चरित्र. पहिला वर्ण आलाय त, दुसरा वर्ण आलाय च. नियम सांगतोय का त या व्यंजनाच्या पुढे च किंवा छ येतो तर त बद्दल चच होतो म्हणून इथे झालाय च. मागचा पुन्हा त्याच्यात च टाकलाय, तयार झालाय च. बघा,
जो तयार झालाय तो जिथून फोड केली तिथे आपल्याला वास्तविक दिसतोय. दुसरा शब्द बघा उच्छेद. आपण शब्दाची फोड केली उत अधिक छेद, कारण अपूर्ण वर्ण च होता तिथून फोड करायची च. या ठिकाणी आपल्याला नियम सांगतोय का त या व्यंजनाच्या पुढे च किंवा छ येतो. मग इथे त च्या पुढे काय आला तर छ आला. म्हणून शब्दांची फोड करताना त बद्दल पुन्हा च होईल. हे छ त्याच्यात टाकल्या जाईल आणि तयार होईल छ. नियमामध्ये त या व्यंजनाच्या पुढे च किंवा छ येतो तर त बद्दल चच होतोय आणि तो च प्रत्येक शब्दात आहे. बघा बघा तिसऱ्या नियमात म्हटलंय की या ठिकाणी त या व्यंजनाच्या पुढे ट किंवा थ आला तर इथे आपल्याला ट अपूर्ण वर्ण आहे तिथूनच करायची शब्दाची फोड. मग ट हा अपूर्ण आहे म्हणून त्याची जागा त ला द्यायची. तत अधिक टीका. शब्दाची फोड केली आपण तत अधिक टीका. पहिला वर्ण त आणि दुसरा वर्ण ट. नियम सांगतोय की त या व्यंजनाच्या पुढे ट किंवा ठ येतो तर त बद्दल होतोय ट आणि ट मध्ये मागचा ट टाकलाय तयार झालाय ट. शब्दात दिसतंय. पुढचा शब्द आहे तल्लीन. तल्लीन या शब्दामध्ये अपूर्ण दिसणारा वर्ण ल आहे. शब्दाची फोड तिथूनच करायची. ल ची जागा त ला द्यायची म्हणून तत अधिक लीन. अगदी सेम आहे, कुठलाही बदल त्याच्यात नाही. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आला, दुसरा वर्ण ल आला. नियम सांगतोय त च्या पुढे जेव्हा ल येतो तर त बद्दल लच होतो. मागचा ल त्याच्यात टाकलाय तयार झालाय ल आहे शब्दात. सतशील. शब्दाची फोड करताना अपूर्ण वर्ण च ची जागा त ला द्यायची म्हणून शब्दाची फोड करताना सत अधिक शील. इथे मात्र या छ ची जागा श घेतय. सतशील. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आणि दुसरा वर्ण श. नियमाने सांगितलं की त या व्यंजनाच्या पुढे जर श आलं तर त बद्दल होतोय च आणि या मागील श बद्दल होतोय छ आणि तयार होणारा वर्ण आहे छ की जो शब्दात आपल्याला दिसतोय. पुढचा शब्द आहे उल्लेख. आपण शब्दाची फोड अपूर्ण वर्ण ल त्याची जागा त ला. उत अधिक लेख. पहिला वर्ण त दुसरा वर्ण ल. त च्या पुढे ल आला तर लच होतो. मागचा ल त्यात टाकल्या जातोय. तयार होणारा वर्ण असतोय ल आहे इथे. सज्जन. अपूर्ण वर्ण ज आहे त्याची जागा त ला द्यायची आणि शब्दाची फोड करायची सत अधिक जन. पहिला वर्ण आहे त, दुसरा वर्ण आहे ज. तयार होणारा वर्ण पुन्हा ज. कारण नियम सांगतोय का त या व्यंजनाच्या पुढे ज किंवा झ येतो तर त बद्दल जच होतोय. मागचा ज त्यात टाकल्या गेलाय तयार झालाय ज. अशी ही त ची व्यंजन संधी. पण या त च्या व्यंजन संधीला लक्षात ठेवायचंय कसं. उदाहरण हे त च्या व्यंजन संधीच आहे. हे कसं सांगायचंय तर दोन सारखी व्यंजन एकमेकांना जोडली जातात शब्दांमध्ये. म्हणजे च ला च जोडल्या गेलं, ट ला ट जोडल्या गेलं, ल ला ल जोडल्या गेलं, ज ला ज जोडल्या गेलं. एक तर दोन सारखी व्यंजन एकमेकांना जोडली जातात किंवा जोडल्या जातं च ला छ. पण पहिला वर्ण जो अपूर्ण असतो त्याची जागा द्यायची असते त ला आणि करायची असते शब्दाची फोड. त्यानुसार तयार होणारा वर्ण ठरतो. फक्त आपल्याला आली पाहिजे शब्दांची फोड. त्यावरून कोणते वर्ण एकत्र झाले एवढं सांगता येतं. आपल्यासाठी हे जास्त महत्वाचं नाही, याच्यावरती जास्त भर द्यायचा नाही. एकतर शब्दांची फोड आली पाहिजे आणि कोणते वर्ण एकत्र आले हे सांगता आलं पाहिजे. शब्दांची फोड आपण केली, व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आलाय, व्यंजन संधी झाली. त्यातल्या त्यात ही त ची व्यंजन संधी होती म्हणून प्रत्येक शब्दाची फोड करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा. म ची व्यंजन संधी आपल्याला बघायची आहे. याच्यात सुद्धा म च्या व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपल्याला म घ्यायचा आहे आणि करायची आहे शब्दांची फोड. आणि म च्या व्यंजन संधीची मॅक्झिमम उदाहरणं ही स ने सुरू होतात. बघा समाचार म्हटलं, संगती म्हटलं, समाप्त म्हटलं, संक्रमण म्हटलं, संताप म्हटलं, प्रत्येक उदाहरण हे स ने सुरू झालंय
म्हणून शब्दांची फोड करताना म घेऊन मात्र फोड करायची हा नियम सांगतोय आपल्याला। म या व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, पण म या व्यंजनाच्या पुढे जर एखादं व्यंजन येत असेल तर म च्या आधीच्या अक्षरावरती येतोय अनुस्वार। तर बघू आपण शब्द। समाचार या शब्दाची फोड आपल्याला करायची आहे सम अधिक आचार। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म आला, दुसरा वर्ण आ आला, इथे व्यंजन प्लस स्वर येतो आणि व्यंजन प्लस व्यंजन सुद्धा येतो, व्यंजन संधीच होतीये। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ नियम सांगतोय की म या व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, तयार होणारा वर्ण आहे मा, इथे आहे समाचार। दुसरा शब्द आहे संगती, शब्दाची फोड करणारे सम अधिक गती। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म आणि दुसरा वर्ण ग। नियम आपल्याला सांगतोय की म या व्यंजनाच्या पुढे जर एखादं व्यंजन येत असेल तर म च्या आधीच्या अक्षरावरती येतोय अनुस्वार आणि म च्या आधीचं अक्षर आहे स वरती आहे अनुस्वार। बघा, म या व्यंजनाच्या पुढे जर व्यंजन आलं तर म च्या आधीच्या अक्षरावरती येतोय अनुस्वार आणि म च्या पुढे जर एखादा स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातोय या पद्धतीने। पुढचा शब्द आहे समाप्त, शब्दाची फोड करणारे सम अधिक आप्त। पहिला वर्ण आहेत म, दुसरा वर्ण आहेत आ। नियमाने सांगितलंय का म या व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर येत असेल तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातोय, तयार झालाय मा, आहे इथे। पुढचा शब्द आहे संक्रमण, शब्दांची फोड करणारे सम अधिक क्रमण। पहिला वर्ण आलाय म, दुसरा वर्ण आलाय क। म च्या पुढे व्यंजन आलंय म्हणून म च्या आधीच्या अक्षरावरती येईल अनुस्वार। बघा, इथे स वरती आहेत अनुस्वार। पुढचा शब्द आहे संताप, शब्दाची फोड करणार सम अधिक ताप। पहिला वर्ण म, दुसरा वर्ण त। म च्या पुढे त आलं, त हे व्यंजनच आलं म्हणून म च्या आधीच्या अक्षरावरती येईल अनुस्वार। बघा, आहे। अशा पद्धतीने म ची व्यंजन संधी तुम्हाला लक्षात ठेवायची। म च्या व्यंजन संधीचा नियम सांगतोय की म या व्यंजनाच्या पुढे जर एखादा स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळतो, पण म च्या पुढे जर एखादं व्यंजन आलं तर ते व्यंजनाबद्दल म च्या आधीच्या अक्षरावरती येतोय अनुस्वार, याला म ची व्यंजन संधी म्हणतात। म्हणून प्रत्येक शब्दांची फोड करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा म घ्यावा लागतो आणि म घेऊन करावी लागते शब्दांची फोड। म च्या व्यंजन संधीचं प्रत्येक उदाहरण हे मॅक्झिमम वेळा स ने सुरू होतं। अशा पद्धतीने आपण व्यंजन संधीला थांबणार आहोत।